Hello students. Uh, in last 9th standard we studied the property of 30 degree, 60 degree and 90 degree triangle. In this standard we are also study the property of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. First see the statement. If acute angles of a right angle triangle are 30 degree, 60 degree, then the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse and side opposite to 60 degree angle is √3/2 times of the hypotenuse. म्हणजेच जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्याचे ॲक्यूट अँगल्स हे 30 डिग्री आणि 60 डिग्री असतील तर 30 डिग्रीच्या अपोजिट असलेली साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते आणि 60 डिग्रीच्या अपोजिट असलेली साईड ह्या हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. ओके, नाउ से इन दिस डायग्राम in right angle triangle LMN, angle L is 30 degree and angle N is 90 degree. Okay, now what is the relation between these three sides? तर MN is side opposite to 30 degree, so MN is equal to half into LN because the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse. Okay, now LM is side opposite to 60 degree, so LM is equal to √3/2 times into LN. हे जे वरती स्टेटमेंट आहे तेच आपण इथे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिले. नाव वी स्टडी द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 degree triangle. So first see the statement. If the acute angles of a right angle triangle are 45, 45, then each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. म्हणजेच काय तर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्याचे जे ॲक्यूट अँगल्स आहेत ते दोन्हीही 45, 45 असतील तर त्याच्या परपेंडिक्युलर साईड्स आहेत त्याची लेंथ ही कोणाच्या ही किती असते तर 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. ओके, नाउ कन्सिडर द फिगर. In triangle A, right angle triangle ABC, angle A and angle C are 45 degree. So हे base angles congruent आहेत means it is a isosceles triangle. Then AB and BC are equal. तर AB is equal to BC is equal to तुम्हाला काय मिळणार आहे 1/√2 into hypotenuse. आता इथे hypotenuse काय दिलं आहे AC दिलं आहे. सो AB is equal to BC is equal to तुम्हाला काय रिलेशन मिळालं आहे 1/√2 into AC. ओके, ना नेक्स्ट पॉईंट इथे काय बघा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय रिलेशन आहे तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट दिले बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. म्हणजेच काय तर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्ही जर अल्टिट्यूड ड्रॉ केली, अल्टिट्यूड म्हणजेच काय तर हायपोटेनियसवरती त्याला हायपोटेनियसवरती जर आपण एक लंब त्याला शिरोलंब असं म्हटलं तर शिरोलंब ड्रॉ केला तर त्याच्यापासून जे दोन ट्रायंगल्स तयार होतात राईट अँगल ट्रायंगल्स हे त्या ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात ॲज वेल ॲज ते आपापसात सुद्धा सिमिलर असतात. लक्षात आलं. आता हेच जर आपण डायग्रामच्या माध्यमातून बघायचं म्हटलं तर इथे आपण एक डायग्राम ड्रॉ केली आहे बघा. इन राईट अँगल ट्रायंगल ABC याच्यामध्ये आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आहे BD. तर याच्यामुळे जे इथे राईट अँगल्स तयार झाले तर इथे आपल्याला 3 स्टेटमेंट मिळतात. तर ते 3 स्टेटमेंट्स आता इथे आपण खाली लिहिणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं आपण लिहिणार आहोत बघा. पहिलं स्टेटमेंट काय बघा याच्यामध्ये ट्रायंगल ADB हा इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो बरोबर. इथे हा राईट अँगल तयार होतोय तर हा कोणाला सिमिलर असणार आहे ट्रायंगल ABCला. तर इथे तुमचं फर्स्ट स्टेटमेंट काय असेल बघा ट्रायंगल ADB is similar to triangle ABC.
नाव सेकंड स्टेटमेंट काय असेल बघा. आता नेक्स्ट ट्रँगल जो आहे तो आहे BDC. इथे डीच्या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल तयार होतो. सो इथे ट्रँगल BDC हा कोणाला सिमिलर असणार आहे, ट्रँगल ABCला. तर इथे आपण आता खाली सेकंड स्टेटमेंट लिहिणार आहोत बघा. ट्रँगल BDC इज सिमिलर टू ट्रँगल ABC. आणि थर्ड, हे दोन्हीही नवीन ट्रँगल्स तयार झालेत ते सुद्धा आपापसात सिमिलर असणार आहेत. म्हणजे थर्ड स्टेटमेंट तुमचं काय असणार, ट्रँगल ADB इज सिमिलर टू ट्रँगल BDC. लक्षात आलं. म्हणजे इथे तुम्हाला ही 3 स्टेटमेंट मिळतात त्या डायग्रॅमवरून. लक्षात आलं ना. नेक्स्ट पॉईंट बघा काय, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता जॉमेट्रिक मीन मीन्स व्हॉट, तर पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूया किंवा तो कन्सेप्ट काय आहे बघून घेऊया. इन अ राईट अँगल ट्रँगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इनटू विच द हायपोटेनियस इज डिवायडेड. म्हणजेच काय, तर राईट अँगल ट्रँगलमध्ये जर आपण हायपोटेनियसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्याच्या अपोजिट व्हर्टेक्समधून, तर त्याला काय म्हटलं जातं, जॉमेट्रिक मीन म्हटलं जातं. जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट विच द हायपोटेनियस इज डिवायडेड. लक्षात आलं. आता इथे या डायग्राममध्ये ती जॉमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी काय आहे बघूया आपण. इन अ राईट अँगल ट्रँगल RPQ, PS हा आपण इथे सेगमेंट ड्रॉ केला आहे जो QR या हायपोटेनियसला तो काय आहे, परपेंडिक्युलर आहे. तर आता इथे जॉमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी कशी लिहायची बघा. PS² इज इक्वल टू, मी काय केलं बघा, जो आपण इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू, तर या एसमुळे जो हायपोटेनियस आहे तो ज्या 2 सेगमेंट्समध्ये डिव्हाइड झाला आहे ते दोन्ही सेगमेंट्सचं इथे प्रॉडक्ट लिहायचं आहे. म्हणजे PS² इज इक्वल टू QS इंटू SR. ही आहे जॉमेट्रिक मीनची प्रॉपर्टी. लक्षात आलं. तर ह्या आपण आता 4 कन्सेप्ट बघितले आहेत. त्याच्यावरती आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व करणार.